नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की रेश्मा आणि जे काही सार्थक यांचा साखरपुडा मोडलेला असतो, त्यामुळे रेश्मा ही सार्थकपासून कायमची दुरावलेली गेलेली असते आणि हे सर्व आनंदीमुळे झाले असे रेश्माचा गैरसमज असतो। आनंदी ही सार्थकचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करते आणि लवकरच ती सार्थकबरोबर लग्न करणार आहे असं रेश्मा आणि वृंदा यांचा प्लॅन असतो। तेव्हा वृंदाने सार्थकबरोबर जे काही आनंदी आणि आनंदीच्या घरचे हे घरी जेवायला आलेले असतात आणि सार्थक आनंदीची इतकी जवळीक वाढलेली आहे की त्यांनी मैत्रीचे एकमेकांना गिफ्टसुद्धा दिले आहे हे वृंदा सर्व रेश्माला सांगते। रेश्माचा मात्र खूपच जळफळाट होतो। वृंदा सांगू लागते की रेश्मा, अगं आनंदी येथे घरी आली आणि सुधाच्या मनात तिने आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न तर केलाच, मात्र अरविंदच्या मनात तर तिने चक्क अगोदरच हे सर्व काही कमवून ठेवलेले आहे आणि सार्थक आणि सुधा यांना सुद्धा ती जिंकण्याचा प्रयत्न करते। तेव्हा रेश्माचा तर आणखीनच जळफाट होत असतो, कारण तिला वाटत असते की या आनंदीमुळे सार्थक माझ्यापासून दुरावला, पण ह्या आनंदीला मी आता सोडणार नाही। त्यामुळे जेव्हा साडीची स्पर्धा असते आणि जेव्हा ही आनंदी सार्थकला स्कूटीवरून घेऊन आलेली असते आणि जेव्हा स्कूटीवरून उतरताना आनंदीचा पाय घसरून ती पडायला लागते, तेव्हा सार्थकने तिला सावरलेला असतो आणि तोच फोटो रेश्माच्या काही ह्या मैत्रिणींनी शूट केलेला असतो। तेव्हा रेश्माकडे तो फोटो असतो आणि रेश्माला वाटते की आता आनंदी आणि सार्थक यांचे जे काही सत्य आहे ते जगासमोर आणायचे आणि त्यांना जर हे असे केले तर त्यांची खूप अशी बदनामी होईल आणि आपल्याला खूप आनंद होईल। त्यासाठी जो काही त्यांचा सार्थक आणि आनंदी यांचा मिठीतला फोटो असतो, तो फोटो ती सर्व सोशल मीडियावर व्हायरल करते आणि जेव्हा अंशुमन हा फोटो बघतो तर अंशुमनला एक मोठा असा पुरावा हाती लागतो। त्याला असे वाटते की आता आनंदी माझ्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करते, मग आता ह्या फोटोद्वारे मी आनंदीला आणखीन बदनाम करण्याचा प्रयत्न करेल आणि मला आनंदीपासून सुटका मिळणार नाही, म्हणजे आनंदी हीच अशी नीच बाई आहे आणि तीच असे कारस्थान करते आणि अंशुमनपासून तिला सुटका हवी म्हणून असे काहीतरी खोटे कोर्टामध्ये जर सादर केले आणि हा फोटो जर कोर्टामध्ये दाखवला तर आनंदी आणि माझा डिवोर्स होणार नाही आणि सर्व बदनामी आनंदीची होईल असे अंशुमनला वाटत असते। त्यामुळे अंशुमन हा कोर्टाच्या तारखेची वाटच बघत असतो आणि एक दिवस शकू आणि आनंदी ह्या कामावरून घरी येत असतात आणि अंशुमन त्यांना रस्त्यामध्ये भेटतो। तेव्हा अंशुमन आनंदीला म्हणतो की बघ, तू कामावर तर जाते, पण कामावर असताना जे काही तुझे बॉस आहे त्यांच्याबरोबर चांगले तू हे नखरे करते। आनंदीला अंशुमनच्या या बोलण्याचा काही अर्थ समजत नसतो। ती विचार करते की अंशुमन असे का बोलतात, कारण यामागे ते माझ्यावर असे संशय घेतच आले आणि आत्तापर्यंत त्यांनी मला खूप असा त्राससुद्धा दिला, त्यामुळे मी त्यांना सोडणार सुद्धा नाही आणि त्यांना मी धडा शिकवणार म्हणून शिकवणार। पण आज अंशुमन असे का बोलतात, त्यांच्याकडे नेमकं काय पुरावा आहे, तर आनंदीला खूप टेन्शन येते। अंशुमनने मात्र ठरवलेले असते की आता आनंदी आणि तिचे जे काही हे सार्थक सर आहे हा फोटो कोर्टामध्ये सादर करायचा। तेव्हा सार्थक लगेच तो फोटो कोर्टामध्ये सादर करतो आणि कोर्टाला सांगतो की ही एक नीच बाई आणि हलकट बाई आहे आणि ह्या सार्थक सरांबरोबर तिचे काहीतरी लफडे चालू आहे, त्यामुळे ती माझ्यापासून डिवोर्स घेण्याचा प्रयत्न करते। आणि तो फोटो जेव्हा जज साहेबांना दाखवण्यात येतो तेव्हा मात्र आनंदीच्या समोर येते की हा फोटो अंशुमनकडे कुठून आला। तेव्हा आनंदी काही घाबरत नाही आणि आनंदी ही धडधाकटपणे कोर्टामध्ये जज साहेबांसमोर उत्तर देते की एखादी बाई जर पुढे जात असेल आणि त्या बाईने इतके दिवस इतके त्रास सहन करून शेवटी आपले जीवन जगण्याचा प्रयत्न केला असेल आणि ती बाई एकटी हिंमत हारणारी नसेल तर तिच्यावर असे शिंतोडे उडवले जातात आणि तिला मागे खेचण्यासाठी लोक काही ना काही प्रयत्न हे जरूर करत असतात आणि त्यातीलच हा एक फोटो आहे। तेव्हा आनंदी आपली जी काही साडी कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे त्याबद्दल सर्व काही ती जज साहेबांना सांगते आणि तेव्हासुद्धा तेथे एक रेश्मा मॅडम होतात
आणि त्यांनी हे सर्व केल्याचे ती सांगते। तेव्हा जे काही आनंदीचे हे उत्तर आहे ते जज साहेब ऐकून अंशुमनला मात्र कडक कारवाई करतात आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा ही शेवटी मिळते। आणि जी काही शेवटची कोर्टाची तारीख असते तर गायत्री आत्यामुळे आनंदी आणि जो काही हा अंशुमन असतो त्यांचा डिवोर्स होतो। आणि जेव्हा आनंदी ही सार्थककडे येते आणि सार्थकला विचारते की हे सर्व रेश्मा मॅडमचे काम असणार आणि रेश्मानेच हा फोटो व्हायरल केला असणार, कारण रेश्माने मला धमकी दिली होती की लवकरच मी आनंदी तुझ्या ह्या सर्वाचा बदला घेईन। तेव्हा आनंदी मात्र सार्थकला सर्व काही सांगू लागते। अंशुमनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की आनंदी इतकी धाडसी कधी बनली आणि तिने आज चक्क मला कोर्टासमोर मला माझ्या पापाची सुद्धा शिक्षा दिली आणि मला आज शिक्षा मिळाली। तर अंशुमनपासून आनंदीची लवकरच सुटका होणार असते। त्यानंतर सार्थक विचार करत असतो की आता आनंदी मॅडमला काय वाटेल आणि माझ्यामुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो, तर आता मी काय करू म्हणून तो स्वतःला खूप गिल्टी सहन करत असतो। तेव्हा आनंदी येते आणि आनंदी सार्थकला सर्व काही सत्य सांगते की आज आमचा कोर्टामध्ये डिव्होर्स होता आणि जो काही माणूस मला कायम त्रास देण्याचा प्रयत्न करत होता तो चक्क माझा नवरा होता। तेव्हा सार्थकला एक खूप मोठा धक्का बसतो। सार्थक एक वेळी विचार करतो की मिस आनंदी ह्या म्हणजे यांचे लग्न झालेले आहे आणि त्यांचा डिव्होर्ससुद्धा झाला, तर सार्थकला खूप वाईटसुद्धा वाटते आणि तो आनंदीला सर्व काही विचारतो। तर आनंदी आपल्या जीवनातील सर्व काही सत्य ही सार्थकला सांगून टाकते आणि अंशुमनने तिला कितीही त्रास दिला आणि तिच्या अण्णांना घरच्यांना किती असा त्रास दिला ते सर्व सत्य ती सार्थकला सांगते। सार्थकच्या मनामध्ये एक अशी आनंदीविषयी आपुलकी निर्माण होते आणि आता हे रेश्माने जे काही जगासमोर हे आनंदी आणि माझा फोटो जो काही व्हायरल केलेला आहे आणि आमची जी काही बदनामी केलेली आहे त्याचा धडा मी रेश्माला नक्की शिकवणार। आनंदी सर्व काही रेश्माबद्दलचे सुद्धा बोललेले हे सार्थकला सांगते आणि वृंदाने तिला घरी येण्यापासून कसा विरोध केला हे सर्व सत्य शेवटी आनंदी ही सार्थकला सांगते। म्हणजे वृंदा काकू अशी वागेन याची सार्थकला सुद्धा जाणीव नसते, त्यामुळे वृंदाबद्दलचे जे काही सत्य आहे ते शेवटी सार्थक समोर आलेलेच असते आणि रेश्माचा जीवनातील काटा आनंदीने कायम हा काढून टाकलेला असतो आणि यामध्ये सार्थकने वेळोवेळी संकटात आनंदीची साथ दिलेली असते। तेव्हा आता प्रत्येक वेळी आनंदी बरोबर सार्थक हा धावून येणार असतो आणि आनंदी आणि सार्थक यांच्या मनाचे धागे असेच जुळत जाणार असतात आणि शेवटी एक दिवस आनंदी आणि सार्थकचे लग्न होणार असते आणि वृंदा आपल्या नवीन खेळही खेळतच राहत असते। तर पुढे काय होणार आणि सार्थक हा आनंदी बरोबर लग्न करून कसा खुश होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।